रोटरी वर्ष 2025-26 या कालावधीसाठी मी अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्याकडे होती. 30 जूनला ही जबाबदारी आणि याचा कालावधी पूर्ण झाला. 1 जुलै 2026 पासून 30 जून 2027 पर्यंत रोटरीयन प्रवीणजी परब हे पुढचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. रोटरीमध्ये रात्री 30 जूनला 12 वाजता कार्यकाळ संपतो. 12 नंतर इमिजिएट पुढच्या प्रेसिडेंटचा कार्यकाळ सुरू. तर ह्या वर्षामध्ये आपण ज्यावेळी मी हा पदभार स्वीकारला होता त्यावेळी आपली पत्रकार परिषद झालेली होती. तर ह्या पूर्ण वर्षभराच्या कार्यकाळामध्ये रोटरी क्लब असेल, पत्रकार संघ असतील, ऑनकॉल रक्तदाता असेल, इतर काही सामाजिक संस्था असतील, या सर्वांकडून मदतीने आपण वर्षभरात काही उपक्रम घेतले. एकूण माझ्या कार्यकाळामध्ये जवळजवळ 33 प्रकारचे उपक्रम झाले आहेत. एका प्रकारात 3-3, 4-4 ठिकाणी अशा अनुषंगाने प्रोग्राम झाले. परंतु 33 वेगवेगळे प्रोजेक्ट्स आपण पूर्ण केले. त्यामध्ये रोटरीचे जे इंटरनल प्रोजेक्ट्स असतात, रोटरी, रोटरी क्लब, इनरव्हील, ते आमच्यातर्फे पूर्ण झालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त जे मोठे आम्ही केले, म्हणजे ज्यावेळी पदभार स्वीकारला त्यावेळी सोशल आस्पेक्ट्समध्ये असेल, पर्यावरण असेल, रोजगार असेल, अशी जी काही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करण्याचा आमचा मानस होता, त्यामध्ये आम्ही काही प्रोजेक्ट पूर्ण केले. वृक्षारोपण ह्या विषयामध्ये आपण जवळजवळ 600 झाडं त्या ठिकाणी लावली आणि त्यांचं जतन देखील केलेलं आहे. आपण तशी कोलगावमध्ये एका विशिष्ट फार्मरच्या जागेत झाडं लागवड केली होती आणि आजही तिथे माणसं त्याचं जतन करत आहेत. त्यानंतर रक्तदान या विषयामध्ये आपण जवळजवळ पत्रकार संघाबरोबर असेल, ऑनकॉल रक्तदाता असेल, यांच्यासोबत काम करून किंवा इतर संस्थांचं काम करून जवळजवळ 239 बॅग्स रक्त या वर्षभराच्या कालावधीमध्ये कलेक्ट केलं. तसंच एज्युकेशनल विषयामध्ये इयत्ता 10वीच्या मुलांना आपण जवळजवळ म्हणजे 1500 रुपयाचा एक ॲप असतो, अशा अनुषंगाचे सुमारे 475 ॲप्स डिस्ट्रीब्यूट केले. त्यामध्ये रोटरी क्लब आमच्यासोबत होता, इनरव्हील होता, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट सावंत आमच्यासोबत होते. आपण जे त्यावेळी वृक्षारोपण केले, ऑक्सिजन प्लांट या थीम खाली ते पूर्ण केलेलं आहे. या व्यतिरिक्त रोटरी क्लबकडून कॅन्सर डिटेक्शन व्हॅन हा एक प्रोजेक्ट आमच्याकडे आला होता, जो त्यामध्ये आपल्या जिल्हा रुग्णालय आहेत जिल्ह्यातील त्यांना देखील सहभागी करून घेण्यात आलेलं होतं. असा कॅम्प आपण सगळ्यात मोठा कॅम्प सावंतवाडीमध्ये घेतला आपल्या क्लब मार्फत आणि जवळजवळ 390 लाभार्थ्यांनी त्यामध्ये लाभ घेतला. त्यानंतर चराडीचं जे झेडपी स्कूल आहे त्या स्कूलला विशेष सन्मान मिळाला होता राज्यस्तरावर. तर तिथे आपण त्या स्कूलचा देखील विशेष सत्कार सन्मान केला. तिथे काही साहित्य वाटप असेल आणि तिथले शिक्षक आहेत त्यांचा देखील सन्मान केला. त्याच्या पुढे विद्याभारती मार्फत एक शिशुवाटिका चालवली जाते आणि तिथे पावसाळ्यामध्ये लाईटची व्यवस्था फार कमकुवत आहे, त्यामुळे त्या शिशुवाटिकेला आपण इन्व्हर्टर प्रदान केलेला आहे. त्याच्यानंतर आकस्मिक हृदयरोग व प्रथमोपचार, म्हणजे हृदयरोग, हार्ट अटॅक वगैरे येतात, या वर्षीचे प्रथमोपचार जे आहेत त्याचं एक विशेष शिबिर आपण डॉक्टर चितारे यांच्या हॉस्पिटलला घेतलं होतं आणि त्यावेळी देखील बऱ्याच लोकांनी त्याचा सहभाग त्यामध्ये नोंदवला. अनंत चिंचकर सार्जंट यांनी दिल्ली येथे नॅशनल शूटिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं, त्यांचा आपण सत्कार केला, सन्मान केला. तसंच सिंधुदुर्ग विधी सेवा समिती अंतर्गत एक मळगावला शालू या ठिकाणी एक भगवती हॉलला एक मोठा कॅम्प आणि शिबिर त्यावेळी आयोजित केलं गेलं होतं सिंधुदुर्ग स्तरावर. आणि त्यामध्ये आपण जी अपंग विद्यार्थी आहेत किंवा अशा अनुषंगाचे जे छोटे बालक आहेत यांचं जे काही त्यांच्या राहत्या ठिकाणावरून त्या शिबिराच्या ठिकाणी आणणं याची जी व्यवस्था होती वाहतुकीची, ती सर्व रोटरी क्लबने त्यावेळी उचलली. त्यावेळी सिंधुदुर्ग विधी सेवा समितीकडून आपले जिल्हा न्यायाधीशां मार्फत देखील रोटरी क्लबला सन्मानित करण्यात आलं. त्या ठिकाणी रोटरी क्लब मार्फत नॅब ह्या संस्थेला जी व्हॅन दिलेली आहे, ऑप्थॅल्मिक व्हॅन आहे, त्या व्हॅनची देखील उपस्थिती त्या ठिकाणी आम्ही ठेवली होती, ज्याचा लाभ तिथल्या विद्यार्थ्यांना झाला आणि त्याचं देखील ॲप्रिसिएशन त्या कार्यक्रमामध्ये स्पेशल करण्यात आलं. स्वच्छ भारत अंतर्गत आपण वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे बस स्टँड असतील, शाळा असतील, मंदिरं आहेत, ट्युशन्स आहेत, अशा ठिकाणी डस्टबिन वाटप केले
60 लिटरचा डस्टबिन जो आहे खूप मोठा त्याचे आपण वाटप केले. सुमारे 25 डस्टबिनचं वाटप आपलं सोशल ठिकाणी पूर्ण झालं. त्यानंतर रोटरी क्लब ऑफ सांगली मार्फत डायबिटिक पेशंटची तपासणी गोळ्यांची आणि विशेष तपासणी अशासाठी त्यांची व्हॅन आली होती. तर आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये जवळजवळ 250 पेक्षा जास्त पेशंटची तपासणी त्या व्हॅनमार्फत आपण पूर्ण केली. त्यानंतर पाण्याचं संवर्धन, पाणी साठवणं, पाण्याचं नियोजन या संदर्भात एक व्याख्यानमाला आपण भोसले नॉलेज सिटीमध्ये घेतली होती आणि तिथे देखील जवळजवळ विद्यार्थी आणि आपल्याकडचे सहभाग घेणारे नागरिक असे जवळजवळ 300 पेक्षा जास्त लोकांनी त्याचा लाभ घेतला. रोटरी ट्रस्ट आपण इथे आपल्याकडे फिजिओथेरपी सेंटर आहे आणि इथे बरेच पेशंट्स येतात किंवा ॲक्सिडेंटल पेशंट्स येतात, वृद्ध येतात. तर त्यांना बसण्यासाठी बाहेर ज्यावेळी सेंटर सुरू व्हायचं असतं त्याच्यापूर्वी येतात, त्यांना बसण्यासाठीची व्यवस्था आपण तिथे केली. सामाजिक बांधिलकी ही संस्था मेडिकल फील्डमध्ये सावंतवाडीमध्ये काम करत आहे. त्यामुळे आम्ही रोटरी क्लब मार्फत सामाजिक बांधिलकी संस्थेला एक फोल्डेबल व्हीलचेअर प्रदान केली. तसंच सावंतवाडी रेल्वे स्टेशनला देखील 2 प्लॅटफॉर्म आहेत. गाडी ज्यावेळी सुटते तुतारी किंवा इथली गाडी येते अशावेळी अपंग जे बांधव आहेत त्यांना ट्रॅव्हल करताना अडचण होते. त्यामुळे ते ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी आम्ही त्यांना देखील एक व्हीलचेअर तिथे प्रदान केली. कुडाळ पंचायत कार्यालयाला देखील एक व्हीलचेअर प्रदान केलेली आहे. तसंच सबनीसवाडा दत्त मंदिरमध्ये फार मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. तिथे पाण्याची स्वच्छ पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होती. तर त्यांना एक वॉटर कूलर आणि वॉटर प्युरिफायर अशी एक मोठी मशीन आम्ही त्यांना यावर्षी प्रदान केलेली आहे. त्यानंतर रोगपूर्व निदान या अंतर्गत डॉक्टर चितारी व रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने देखील एक कॅम्प घेण्यात आला होता डिटेक्शनचा. तो देखील एक प्रोग्राम मोठा झाला. त्यानंतर पोलीस स्थापना दिना दिवशी रोटरी क्लब सावंतवाडी आणि सावंतवाडी पोलीस स्टेशन यांच्या मार्फत देखील ब्लड कॅम्प घेण्यात आला. त्यामध्ये देखील सुमारे 50-55 लोकांचं ब्लड कलेक्ट करण्यात आलं. मित्रांनो, ह्या वर्षभराच्या कालावधीमध्ये जे सोशल ॲक्टिव्हिटी आम्ही केल्या या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्हाला आमच्या रोटरी क्लबच्या सर्व मेंबर्स असतील, आमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतील, यांनी फार मोठी मदत या ठिकाणी केली. माझ्या या वर्षभराच्या कार्यकाळामध्ये त्यांचं फार मोठं योगदान हे झालं. तसंच रोटरी क्लब सावंतवाडी, इनर व्हील क्लब सावंतवाडी यांनी देखील आमच्यासोबत काही उपक्रम केले. त्यांचं देखील मी माझ्या या कार्यकाळामध्ये आमच्यासोबत कामकाज केल्याबद्दल आभार मानतो. पत्रकार बंधू, आपण देखील एक कार्यक्रम छानपैकी याच ठिकाणी केला होता. आपणही आम्हाला विशेष सहकार्य केलं, आमच्यासोबत कार्यक्रम पूर्ण केला. रक्तदानाचं महाशिबिर आपल्याला मित्रांनो त्यावेळी आपण सर्वात जास्त 72 बॅग्स GMCला बॅग गोळा करून दिल्या. त्यामुळे पत्रकार रोटरी क्लब सावंतवाडीला देखील विशेष सर्टिफिकेट GMC कडून आलं. तसंच आमच्यासोबत आपण होता याची आम्ही त्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी आपल्याला देखील एक सर्टिफिकेट दिलं. ते माझ्याकडे आलेलं आहे, ते मी नंतर आपल्याला हँडओव्हर करतो. आपल्याला देखील ॲप्रिसिएशन आलेलं आहे पत्रकार संघाला, रोटरी क्लबला देखील आलेलं आहे. तर आपण देखील आम्हाला या वर्षभरात फार मोठं सहकार्य केलेलं आहे. रोटरी क्लब सावंतवाडीचे सदस्य असतील, माझे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतील, आपण सर्व असाल. आपण सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षभराचा कार्यकाळ मी पूर्ण केला आणि यापुढे आता 1 जुलैपासून आमचे नवीन प्रेसिडेंट नवीनजी परब आहे. तर त्यांचा कार्यकाळ सुरू होतो आहे. त्यांच्या देखील काही पुढच्या वर्षी काम करण्यासंदर्भातल्या काही प्लॅनिंग्स आहेत, काही आयडिया आहेत, काही प्रोजेक्ट्स आहेत. तर मी त्यांना आता विनंती करतो की आताचे प्रेसिडेंट म्हणून त्यांनी त्यांचं मनोबल आपल्यासमोर ठेवा. नमस्कार. सर्व पत्रकारांचं हे रोटरी क्लब सावंतवाडीच्या वतीने स्वागत करतो. रोटरी क्लबचं एक ड्युरेशन पिरियड असतो, तो म्हणजे मगाशी जसे आमचे अध्यक्ष बोलले मावळते की 30 जून रात्री 12 वाजता आपल्याला पूर्वीची बॉडी बदलते आणि नवीन बॉडी कार्यरत होते. तर 1 जुलैपासून आम्ही रोटरी क्लबचे नूतन पदाधिकारी म्हणून आरंभ झालेलो. त्यामध्ये मी अध्यक्ष म्हणून, सातोस्कर सर सचिव म्हणून आणि प्रदीप शेवडे आमचे खजिनदार म्हणून यावेळी पदभार स्वीकारलेला आहे. मित्र, आपल्याला माहितीच असेल की जगभरात 125 वर्षापूर्वी पॉल हॅरिसनी ही एक संकल्पना मांडली, फेलोशिप आणि फ्रेंडशिप, आणि त्या अंतर्गत गेली 125 वर्ष ही निरंतर काम जगभरात चालू आहे. आणि आपल्याला अभिमान आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असा आमचा पहिला क्लब आहे. गेली 54 वर्ष वेगवेगळ्या सामाजिक स्तरावर आमच्या
सावंतवाडीतील दिग्गज व्यक्ती असतील किंवा या परिसरातील काही मंडळी असतील, त्यांनी या क्लबचं नेतृत्व केलं आणि या क्लबला आतापर्यंत या अशा यशाच्या उंचीवर आणून ठेवलेलं आहे. या वर्षी जे आमचे डीजी आहेत, गव्हर्नर आहेत, जे डॉक्टर लेनी डिकोस्टा वडगावचे आहेत, डायनेमिक पर्सन आहे, त्यांनी असं एक शेड्यूलच तयार केलं आहे. त्यांनी ह्या वर्षीची जी आपल्याला टॅगलाईन दिलेली आहे, क्रिएट लास्टिंग इम्पॅक्ट, म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे काम आपण जे करायचं आहे ह्या वर्षी ते करतच आलेले आहे, पण त्यांच्या थीममधून त्यांच्या व्ह्यूमधून त्यांनी सांगितलेले आपण ज्या कामाचा इम्पॅक्ट प्रभाव हा शेवटपर्यंत राहिला पाहिजे, निरंतर राहिला पाहिजे. ते काम समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत, वंचित असेल, दुर्लक्षित असेल, उपेक्षित घटक असेल, त्या सर्वांपर्यंत तो गेला पाहिजे असं त्यांनी सूचित केलेलं आहे. आणि त्यांनी पूर्ण वर्षाचं शेड्यूल आमच्या समोर ठेवलेलं आहे. आमचं सुद्धा मानस आहे की सावंतवाडी दोडामार्ग परिसरातील आणि ह्या आजूबाजूच्या परिसरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आणि जे उपेक्षित घटक आहेत, दुर्बल घटक आहेत, त्या घटकापर्यंत ज्या पद्धतीने आम्हाला काम करता येईल ते आम्ही करणार. मुख्यत्व करून आम्हाला सांगावं वाटतं की असे 2-4 असं आपण मनामध्ये आमचे फोकस आहेत ह्या वर्षीचे, की पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे वाचन संस्कृतीसाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. पहिल्यांदा आता फेसबुक, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया ह्या माध्यमातून आपली मुलं, आपली पिढी हे कुठेतरी बाहेर जाताना आपल्याला दिसते. परंतु आपल्या ह्या वर्षी आम्ही दर शुक्रवारी दोडामार्ग तालुक्यातल्या ग्रामीण भागातील शहरातले असतील, सावंतवाडीतले असतील, दर शुक्रवारी आम्ही आमचे प्राध्यापक ठरलेले आहेत, त्या प्राध्यापकांना घेऊन जाऊन शाळकरी मुलं असतील, महाविद्यालयीन मुलं असतील, त्यांना वाचन संस्कृती दृढ त्याचं महत्त्व हे समजवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याबरोबरच आपल्या परिसरामध्ये जे स्पर्धा परीक्षा असतील, एज्युकेशन एक्सपो असेल, आमच्या मानस राहिलेला की सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असा मोठा एज्युकेशन एक्सपो भरवावा, जेणेकरून सर्व ज्या फॅकल्टीज आहेत, मुलं आहेत, त्यांना एक असं दालन मिळेल की बुवा त्यातून एक वक्ते बोलवले. आमचं तर असं मला सातोस्को सरांचे एक मित्र आहे, ते आयुक्त आहेत, पोलीस निरीक्षक आहेत, ते करा आसाममध्ये आहेत वाटतं ते. आता त्यांना सुद्धा आम्ही कॉन्टॅक्ट करतो. तेलंगणाचे आयुक्त आहेत, पोलीस आहेत, तर त्यांचे ते क्लासमेट रूममेट होते, तर त्यांना सुद्धा आम्ही यावर्षी आणण्याचा प्रयत्न करतोय डिसेंबरच्या दरम्यान की आमच्या मुलांना असं मोटिवेशन असते की अशा अधिकाऱ्यांचं स्पीच की विश्वासराव डांगरे पाटलांना सुद्धा आणण्याचा आमचा मानस आहे, ज्यांनी ताजमध्ये जेव्हा ते दुसऱ्यांतर दिलेल्या साथीने त्यांचं सुद्धा स्पीच आमच्या मुलांनी ऐकावं आणि असे स्पोकर आणणार आहोत की मुलांना ते त्यांच्या पुढील दिशा, शैक्षणिक दिशा ही त्यांनी ठरवावी. तो एक आमचा मानस आहे. तिसरं म्हणजे आपल्या ग्राम विकासाचा जो पाया आहे तो ग्रामपंचायत. मित्र, मागे सुद्धा आम्ही असा प्रयत्न केलेला होता की राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भास्करराव पेरे पाटलांनाही आम्ही इथे आणलेलं होतं, पण त्यावेळी वेळेअभावी आम्हाला प्रत्येक गावापर्यंत पोहोचता आलं नव्हतं. परंतु त्यावेळी पूर्वनियोजन करून भास्करराव पेरे पाटलांचा वेळ घेऊन आमच्या दोडामार्ग आणि सावंतवाडी परिसरातल्या सर्व ग्रामपंचायतींना संपर्क करून तिथले व्हिडिओ असतील, सभापती असतील, उपसभापती असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांच्या माध्यमातून सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना एकत्रित बोलवून कसं भास्करराव पेरे पाटलाने टॅकल केलं. 25 वर्ष एका गावाची संस्था ग्रामीण पातळीवर शेवटच्या घडापर्यंत आपण पोहोचतो, त्यावेळी कशी त्यांनी प्रशासन चालवलं, त्यामध्ये त्यांनी काय काय प्रयोग अंमलात आणले, ते सुद्धा आमच्या ग्रामीण पातळीवर आमच्या लोकप्रतिनिधींना जे एक समाजाचं व्रत घेऊन राजकारणामध्ये आहे त्यांना सुद्धा उत्साहित करण्यासाठी तो सुद्धा एक सामाजिक उपक्रम म्हणून आणि एक ग्राम विकासाचा पाया जी ग्रामपंचायत आहे त्यांना उभार करण्यासाठी आमचा मानस असेल. एज्युकेशन एक्सपो असेल आणि मागच्याच वेळी ज्यावेळी सातोस्कर सर प्रेसिडेंट होते त्यावेळी सुद्धा आम्ही एक संकल्प सोडलेला होता की शासनाने त्यावेळी एक डेडलाईन दिलेली की हागणदारी आणि धूरमुक्त आपला सिंधुदुर्ग करायचा आहे. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही 200 बायोगॅस आतापर्यंत आम्ही भगीरथ प्रतिष्ठान, महाराष्ट्र शासन आणि रोटरी क्लब सावंतवाडी याच्या वतीने पूर्ण झालेले आहे. आता आमचा 500 बायोगॅस करण्याचा मानस आहे, जेणेकरून आपला धूरमुक्त. आता तुम्हाला माहिती आहे युद्धाच्या सावटवर आपण बघतोय की गॅसचा प्रॉब्लेम आहे, सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे, तर हे सुद्धा आपल्या महिला वर्गांना कुठे त्रास होऊ नये, धूरमुक्त आणि हागणदारी मुक्त. गेल्या वर्षी चौगुळमध्ये सुद्धा असाच आम्ही प्रयोग केलेला आहे. पूर्ण वाडी 24 कुटुंब आहे, 24 कुटुंबाला रोटरीने भगीरथ प्रतिष्ठानला बरोबर घेतलं. रोटरी आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने 24 कुटुंबांना बायोगॅस आणि संडास आम्ही त्यांना दिलेले. त्याच धर्तीवर आपल्या सावंतवाडी तालुक्यामध्ये ग्रामीण रिमोट एरियामध्ये आपला मानस असेल हागणदारी मुक्त आणि धूरमुक्त गाव करण्याचा सुद्धा आमचा मानस असेल.
पुन्हा एकदा सर्व पत्रकारांचं सुद्धा यामध्ये आम्ही खूप योगदान आहे. मगाशी जसे आमचे अध्यक्ष बोलले, इथे गेल्या वर्षी सुद्धा पत्रकारांनी एक मोठा कार्यक्रम घेतला आणि पत्रकार म्हटलं की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. तुमच्याशिवाय ते पूर्ण होत नाही कुठले काम. तुम्ही सुद्धा या आमच्या सामाजिक प्रक्रियेमध्ये आमच्या बरोबर आहात, याचा मला आनंद आहे. तुम्ही सर्वजण आमच्या बरोबर राहा या कार्यामध्ये. आम्ही जर आमचं कुठे कामामध्ये पुढे माग होत असेल तर तुम्ही हक्काने आम्हाला सांगा, त्यात आम्ही आम्हाला बदल करू. आणि रोटरीची जी 54 वर्षाची जी परंपरा आहे सावंतवाडी रोटरीची, ती परंपरा सातत्याने उज्ज्वल परंपरा राखण्याचा ह्या वर्षी आमचा मानस आहे. धन्यवाद.